मागच्या लेक्चरमध्ये आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी किरणोत्सारितेचे 3 प्रकार पाहिले. पहिला पाहिला नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी, दुसरा पाहिला आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्हिटी आणि तिसरा पाहिला इंड्युस्ड रेडिओ ऍक्टिव्हिटी. नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये काय होतंय तर जे जड मूलद्रव्य आहे ज्यांचा अणुक्रमांक साधारणतः 82च्या वर आहे किंवा जे अस्थिर मूलद्रव्य आहे ते स्थिरता प्राप्त करण्यासाठी त्यांच्या केंद्रकातून अल्फा बीटा गॅमा किरण बाहेर टाकत असतात. ठीक आहे. आणि ह्या प्रोसेसमध्ये त्यांचा नाश होतो, त्यांचं क्षय होऊन जातं, नवीनच काहीतरी मूलद्रव्य जन्माला येतात. हे पाहिलं आपण. याला म्हणायचं नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी, नैसर्गिक किरणोत्सारिता. दुसरं आपण पाहिलं आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्हिटी. याच्यात काय केलं की सायंटिस्ट लोकांना दमच नव्हता. त्यांनी विचार केला की आपण हे नैसर्गिक प्रक्रिया कृत्रिम तरी करू शकतो का? तर त्यासाठी त्यांनी काय केलं, एक स्थिर केंद्रक उचललं आणि त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केला. तर असं लक्षात आलं की त्या स्थिर केंद्रकातून सुद्धा आता अल्फा बीटा गॅमा सारखी प्रारणं बाहेर पडायला लागली. आणि त्यांनी न्यूट्रॉनचा मारा थांबवला की ते प्रारणं बाहेर पडायचे सुद्धा थांबले. याला म्हणलं त्यांनी कृत्रिम किरणोत्सारिता म्हणजेच आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्हिटी. आणि तिसरं जे होतं ते इंड्यूस होतं. आता इंड्यूस रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये काहीच नाही. स्थिर मूलद्रव्य घेतलं, त्याच्यावर त्यांनी न्यूट्रॉनचा मारा केला. न्यूट्रॉनचा मारा केल्यावर त्यातून प्रारणं बाहेर पडायला लागले. आता त्यांनी न्यूट्रॉनचा मारा थांबवला तरी सुद्धा त्या स्थिर मूलद्रव्यातून प्रारणं बाहेर पडत होती. मग या गोष्टीला त्यांनी काय नाव दिलं तर इंड्युस्ड रेडिओ ऍक्टिव्हिटी. आज जो आपण पाठ पाहणार आहोत तो पाहणार आहे अणु विखंडन म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन, ज्याचा वापर खास करून अणुभट्ट्यांमध्ये केला जातो. आता याच्यात करतात काय की युरेनियम सारखं जे किरणोत्सारी समस्थानिक आहे त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केला जातो आणि त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केला की ते युरेनियमचा जो अणू आहे तो फुटतो अक्षरशः आणि त्यातून नवीनच मूलद्रव्य जन्माला येतं आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ऊर्जा मुक्त होते आणि त्याच ऊर्जेचा वापर करून ती टर्बाईनची चाकं चालवली जातात, वाफ निर्माण केली जाते आणि त्याच्यातून वीज निर्माण केली जाते. हे सगळं आपल्याला इथं पाहायचंय. चला मग डिटेलमध्ये सांगितलं, थोडं रिवाइंड केलं टॉपिकला. आता आपल्या टॉपिकला सटकन सुरुवात करू. चला आता काय करू आपण, एवढं तर सगळं शिकलो पण थोड्या गोष्टी राहिलेल्या आहे की ज्याच्यावर एक प्रश्न विचारू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा अणु ऊर्जेचा इतिहास. अणुच्या केंद्रकाचा शोध लावला होता रुदरफोर्ड यांनी आणि त्याच्यामुळे यालाच आण्विक शास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जातं. दुसरं म्हणजे या इतिहासाच्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे ठरलं होतं ते होतं आईन्स्टाईनचं ऊर्जा समीकरण म्हणजेच E=mc². इतिहासातले हे 2 मैलाचे दगड. आता ह्या 2 मैलाच्या दगडावरच इतर शास्त्रज्ञांनी काम करायला सुरुवात केली. जसं केंद्रीय विखंडनाचा शोध 1934 मध्ये एर्निको फर्मी यांनी काय केलं तर युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केला. युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केल्यावर त्याला काही प्रयोगांती निष्कर्ष आले ते नोंदवले. सेम त्याच पद्धतीचा प्रयोग 1938 मध्ये ऑटो हॉर्न आणि फ्रीज स्ट्रॉन्समन यांनी सुद्धा केला. त्यांनी काय केलं, युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केला आणि त्यांचं असं लक्षात आलं की युरेनियम जे आहे ते नवीन मूलद्रव्य बेरियम मध्ये कन्वर्ट झालेले आहे. पण गोची इथंच होती. गोची काय होती की युरेनियम हे बेरियम मध्ये कन्वर्ट झालं पण 1 किलो बेरियम मध्ये कन्वर्ट होताना समजा असं पकडा की 995 ग्रॅमच, म्हणजे नवीन जे उत्पादित तयार झालं त्याचं वजन होते 995 ग्रॅम मोठी आणि युरेनियमचं वजन होतं 1 किलो. मग उरलेलं जे 5 ग्रॅम होतं ते गेलं कुठं तर ते गेलं होतं आईन्स्टाईनच्या सूत्रानुसार ते जे वजन घटलं होतं त्याचं रूपांतर ऊर्जेमध्ये झालं होतं आणि याचाच वापर पुढे चालून अणुभट्ट्या तयार करण्यासाठी आणि अणुबॉम्ब तयार करण्यासाठी सुद्धा झाला. आणि हे सगळं संशोधन जेव्हा चालू होतं तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. जपानला नमवण्यासाठी अमेरिकेने पुढे प्रोजेक्ट मॅनहॅटन प्रकल्पाला सुरुवात केली आणि यातूनच अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली. या प्रोजेक्ट मॅनहॅटनच्या अगोदरच त्यांनी शिकागो पाईल 1 या अणुभट्टीची निर्मिती केली आणि अणुऊर्जेच्या युगाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. त्याच्यानंतर महत्वाची घटना ही घडली की 16 जुलै 1945 ला अमेरिकेची पहिली अणुबॉम्ब चाचणी घेण्यात आली आणि ती घेण्यात आली अल्मोगार्डो न्यू मेक्सिको या ठिकाणी. त्याच्यानंतर 6 ऑगस्ट 1945 ला हिरोशिमा जपानवर लिटिल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकण्यात आला आणि लगेच 9 ऑगस्ट 1945 ला पुन्हा नागासाकीवर फॅटमॅन नावाचा अणुबॉम्ब टाकण्यात आला. पुढे चालून एवढा सगळा विध्वंस माजवला, नंतर करू भागलीन देवपूजे लागले अशातला प्रकार झाला अमेरिकेचा. मग अमेरिकेने 1 ऑगस्ट 1946 ला यापुढं अणुऊर्जा जी आहे ती शांततेच्या मार्गासाठी वापरली जाईल असं ठरवलं आणि 1 ऑगस्ट 1946 ला अणुऊर्जा आयोगाची स्थापना त्यांनी केली. कॉन्सेप्ट पक्का. चला आता करू खऱ्या अर्थाने आपल्या टॉपिकला सुरुवात.
आता पाहू न्यूक्लिअर फ्युजन म्हणजेच केंद्रकीय विखंडन म्हणजे काय ते डिटेलमध्ये. याच्यामध्ये काय केलं जातं, युरेनियमचं एक समस्थानिक युरेनियम 235 जे हायली अनस्टेबल आहे त्याला घेतलं जातं. त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. न्यूट्रॉनचा मारा झाला की हे युरेनियम 235 जे आहे ते आणखीन ऍक्टिव्ह अशा युरेनियम 236 मध्ये रूपांतरित होतं आणि त्याच्यानंतर हे युरेनियम 236चं केंद्रक फुटतं आणि त्यातून चार गोष्टी तयार होतात. सगळ्यात पहिल्यांदा त्यातून बेरियमचं एक अणुकेंद्रक तयार होतं, त्याच्यानंतर क्रिप्टॉनचं एक केंद्रक तयार होतं आणि 3 न्यूट्रॉन मुक्त होतात आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा सुद्धा मुक्त होते. आता हे मुक्त झालेले 3 न्यूट्रॉन जे आहे ते पुढच्या 3 युरेनियम 235 ला फोडतात आणि परत अशा पद्धतीने ऊर्जा मुक्त होते. परत क्रिप्टॉन, बेरियम, परत 9 न्यूट्रॉन तयार होतात आणि अशा पद्धतीने ही चेन रिॲक्शन म्हणजे शृंखला अभिक्रिया सुरू होऊन जाते. आता ही शृंखला अभिक्रिया जर नियंत्रित केली, कंट्रोल केली, तर तिचा वापर तुम्ही अणुभट्टीमध्ये वीज निर्माण करण्यासाठी करू शकता आणि जर ही शृंखला अभिक्रिया ही चेन रिॲक्शन नियंत्रित नाही केली तर तिचा वापर तुम्ही एखादा जिल्हा नष्ट करायसाठी अणुबॉम्बच्या रूपाने करू शकता. या केंद्रकीय विखंडनामध्ये केलं काय जातं, जेव्हा एखादं जड किंवा अस्थिर अणुचं केंद्रक या केंद्रकावर संथ गतीने न्यूट्रॉनचा मारा केला जातो तेव्हा ते जड आणि अस्थिर केंद्रक फुटतं आणि त्यातून दोन समान आकाराचे नवीन केंद्रक जन्माला येतात. यालाच म्हणलं जातं केंद्रकीय विखंडन किंवा न्यूक्लिअर फ्युजन. या प्रक्रियेचा शोध 1939 मध्ये ऑटो हॅन आणि फ्रिट्झ स्ट्रॉसमन यांनी लावलेला होता. जे पहिल्या स्लाइडवर सांगितलं तेच या ठिकाणी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मग या प्रोसेसमध्ये जी प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त झाली ती आली कुठून, ते एकदम सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला भोळ्या भाषेमध्ये. काय की आपण काय करतो केंद्रकीय विखंडन प्रोसेसमध्ये, न्यूक्लिअर फ्युजनमध्ये आपण अणूचं एक केंद्र घेतो आणि त्याला फोडतो. समजा आपण युरेनियम 235 घेतलं, त्याचं वजन आहे 1 किलो, मोठी पकडलंय बरोबर. त्याचं वजन आपण पकडलं 1 किलो, एवढं नसतं बरं का, पण तुम्हाला कॉन्सेप्ट समजावं म्हणून सांगतो की त्याचं वजन आपण 1 किलो पकडलं. त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केला की त्यातून बेरियम, क्रिप्टॉन आणि 3 न्यूट्रॉन मुक्त झाले. आता जे प्रोडक्ट मुक्त झाले किंवा तयार झाले त्याचं वजन भरते 950 ग्रॅम. इकडे आपण 1 किलो फोडला, तिकडे 950 ग्रॅम भरते. मग उरलेले 50 ग्रॅम गेलं कुठं, तर 50 ग्रॅम जे वजन आहे ते ऊर्जेच्या स्वरूपात मुक्त झालं. आणि हे जे आहे सगळी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तुम्ही आईन्स्टाईनच्या जगप्रसिद्ध अशा E=mc² या इक्वेशनचा वापर करू शकता. आता मी मगाचपासून म्हणतो की अति प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त होते, अति प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त होते, पण किती मुक्त होते, तर मित्रांनो युरेनियमच्या केवळ एका अणूच्या विखंडनातून साधारणतः 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त होती. म्हणजे एवढी जर का मला ऊर्जा निर्माण करायची झाली तर मला 2000 ट्रक कोळसा जाळावा लागणार आहे थर्मल पॉवर स्टेशन मध्ये, तेव्हा कुठं ती मुक्त होणार. पण इथं फक्त एकच अणू फोडला, न दिसणारा अणू फोडला आणि तिथं मला 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी प्रचंड ऊर्जा मला मिळाली. 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट आणि त्याचं युनिट सेपरेट क्वेश्चन विचारलेला आहे 2 वेळेस की त्याचं युनिट काय असतं आणि किती ऊर्जा मुक्त होती. चला आता पाहू शृंखला अभिक्रिया म्हणजे चेन रिॲक्शन. काय होतं विखंडनामध्ये, युरेनियम 235च्या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. मारा केला की ते युरेनियम 235 फुटतं आणि त्यातून 3 इलेक्ट्रॉन, परत क्रिप्टॉनचं एक केंद्रक, बेरियमचं एक केंद्रक आणि अतिप्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा मुक्त होती. मिळालेले 3 न्यूट्रॉन आहे ते आणखीन युरेनियमचे 3 नवीन केंद्रक शोधतात, त्यांच्यावर जाऊन हल्ला करतात, त्यांना फोडतात. पुन्हा त्या प्रोसेसमध्ये 9 न्यूट्रॉन तयार होतात. ऊर्जा अति प्रचंड प्रमाणात बाहेर पडते, क्रिप्टॉन, बेरियम परत तयार होतं. तयार झालेलं 9 न्यूट्रॉन पुन्हा एकदा नवीन युरेनियमच्या 9 केंद्रकावर हल्ला करताना अशा पद्धतीने ही एकदा जर का प्रोसेस चालू झाली तर ती कंटिन्युअस अशीच गुणाकार पद्धतीने चालू राहते. जर का ही प्रक्रिया नियंत्रित केली नाही तर ती विध्वंस घडून आणते आणि जर का ही प्रक्रिया नियंत्रित केली तर तिला म्हणलं जातं कंट्रोल चेन रिॲक्शन म्हणजेच नियंत्रित शृंखला अभिक्रिया. याचा वापर प्रामुख्याने अणुभट्ट्यांमध्ये केला जातो. अणुभट्ट्यांमध्ये काय करतात तर अतिरिक्त न्यूट्रॉन जे आहे ते शोषून घेतले जातात आणि काही ठराविक न्यूट्रॉनच शिल्लक ठेवले जातात आणि जेवढी पाहिजे तेवढीच ऊर्जा मिळवली जाते.
विखंडन म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन मध्ये ही जी अणु फुटण्याची क्रिया आहे ती तशीच चालू राहू दिली आणि तिला कंट्रोल नाही केली तर तिला म्हणलं जातं अनकंट्रोल चेन रिॲक्शन. आणि याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर ॲटम बॉम्ब. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या हिरोशिमावर जो काही बॉम्ब टाकला होता ज्याला आपण लिटिल बॉय म्हणतो हा युरेनियमवर आधारित अणुबॉम्ब होता. तो तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं, पहिला जो अणुबॉम्ब हल्ला केला होता तो कशावर आधारित होता? मित्रांनो, आयोगासाठी हा खूप आवडता टॉपिक आहे आणि कंट्रोल चेन रिॲक्शन म्हणजे अणुभट्टीवर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. मग या अणुभट्टीमध्ये काय काय वापरलं जातं? सगळ्यात पहिल्यांदा अणुभट्टीमध्ये अणुइंधन ज्याला आपण न्यूक्लिअर फ्युअल म्हणतो याच्यासाठी युरेनियम 235 किंवा प्लुटोनियम 239 या समस्थानिकांचा वापर केला जातो. गमतीशीर गोष्ट सांगू की निसर्गामध्ये युरेनियम 238 जे आहे त्याचं प्रमाण 99.3% पर्यंत आहे. त्याच्यामुळे युरेनियम 235 हे अणु इंधन जे आहे ते सहजासहजी निसर्गामध्ये उपलब्ध नाही. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्या युरेनियम 235च्या अणूवर काय केलं जातं? सगळ्यात पहिल्यांदा न्यूट्रॉनचा मारा केला जातो. मग या न्यूट्रॉनची स्पीड कमी करण्यासाठी मॉडरेटर म्हणून त्या अणुभट्टीमध्ये जड पाणी आणि ग्राफाईटच्या कांड्या वापरल्या जातात. आता हा जो युरेनियम 235चा अणू जो आहे तो फुटलाय आणि फुटून त्यातून न्यूट्रॉन्स बाहेर पडलेले आहे. मग अतिरिक्त न्यूट्रॉन शोषून घेण्यासाठी ती रिॲक्शन कंट्रोल करण्यासाठी त्याच्यामध्ये कंट्रोल रॉड म्हणून कॅडमियम आणि बोरॉनच्या कांड्या वापरल्या जातात. आयोगाने प्रत्येक पॉइंटवर प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळे मी सगळं डिटेलमध्ये समजून सांगतोय. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये अति प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त होते आणि ही मुक्त झालेली ऊर्जा शोषून घेण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी, टर्बाईनची चाकं फिरवण्यासाठी कूलंट म्हणून अणुभट्टीमध्ये खास करून जड पाणी किंवा द्रवरूप सोडियम वापरलं जातं. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायसारखी अशी की भारताच्या अणुऊर्जा विभागाने तमिळनाडूमधील कल्पकम येथे 500 MWE मेगावॅट इलेक्ट्रॉन क्षमतेच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरचा मुख्य गाभामध्ये इंधन भरण्याचा टप्पा पार केलेला आहे. पेपरला विचारला जाऊ शकतं म्हणून तुम्हाला मी इथं सांगतोय. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? 20 सेकंदाचा वेळ घ्यायचा आहे आणि मला माहिती आहे हा प्रश्न तुम्हाला जमणार आहे. काय दिलेले या ठिकाणी? या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायामध्ये कोणतं विधान सत्य आहे असं ते तुम्हाला ओळखायचंय. पहिलं विधान आहे विखंडन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. एकदम बरोबर. विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते. हे सुद्धा बरोबर आहे. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागले जातात. हे सुद्धा बरोबर आहे. आणि विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. चारीच्या चारी विधानं बरोबर आहे. कंबाईन ग्रुप बी 2026 ला आलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे हे जे उत्तर आहे याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. कॉन्सेप्ट पक्का. 2 मिनिटात जो टॉपिक शिकला ना त्याच्यावर किती छान छान प्रश्न येतात. सोपेच प्रश्न आहे बरं का, जास्त अवघड नाहीये. पण चला, एनसीईआरटीचा कॉन्सेप्ट पक्का झाला ना, हे छाटछूट प्रश्न सोडवायला काहीच वेळ लागत नाही. कंबाईन ग्रुप सी मुख्य 2024 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर कोणता किरणोत्सारी घटक अणुऊर्जा प्रकल्पामध्ये इंधन म्हणून वापरला जातो? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युरेनियम. ऑलरेडी पाहिलं आता. 2 मिनिटात जो टॉपिक शिकला ना त्याच्यावर किती छान छान प्रश्न येतात. सोपेच प्रश्न आहे बरं का, जास्त अवघड नाहीये. पण चला, एनसीईआरटीचा कॉन्सेप्ट पक्का झाला ना, हे छाटछूट प्रश्न सोडवायला काहीच वेळ लागत नाही. कंबाईन ग्रुप सी मुख्य 2024 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर कोणता किरणोत्सारी घटक अणुऊर्जा प्रकल्पामध्ये इंधन म्हणून वापरला जातो? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युरेनियम. ऑलरेडी पाहिलं आता. मित्रांनो, मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल एवढे 4 सब्जेक्ट करून मी परीक्षा पास होऊ शकतो, तर तुमचा तो गोड गैरसमज आहे. विज्ञानाला बायपास करून तुम्ही परीक्षा कधीच पास करू शकत नाही. त्याच्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे की सोप्या सब्जेक्टची बेरीज अधिक विज्ञानामध्ये आलेले मार्क हेच तुम्हाला परीक्षा पास व्हायला मदत करत असतात. आणि आता सध्या जे विज्ञान आहे, विज्ञान हे एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे. त्याच्यामुळेच
सामान्य विद्यार्थ्यांना एनसीईआरटीची भीती वाटते किंवा विज्ञानाबद्दलची भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी एनसीईआरटी अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवण्यासाठी मी घेऊन येतोय माझी मेंटॉरशिप बॅच फक्त 299 रुपीजमध्ये. या कोर्समध्ये काय 2 ते 3 मिनिटांमध्ये कॉन्सेप्ट पक्का केला जातो आणि सोबतच एमपीएससी, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी ह्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले लगेच सांगितले जातात, जेणेकरून आपला कॉन्सेप्ट 100% पक्का होतो. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की रोज एक लेक्चर माझ्या ऍप्लिकेशनवर रिलीज होतं आणि त्याच लेक्चरवर टेलिग्रामवर ग्रुप डिस्कशन केलं जातं रोज रात्री 9:15 वाजता. सोबतच सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं. मार्गदर्शन कशाला, हे सोपे सब्जेक्ट सुद्धा शिकवले जातात. तर मग वाट कसली बघताय? फक्त 299 मध्ये तुम्ही 0 to Hero मेंटरशिप बॅच जॉईन करा आणि आपली विज्ञानाची खात्रीच मिळवा. चला मग याची जी लिंक आहे माझ्या ऍप्लिकेशनची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतोय. नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर 9657003561 वर मला कॉल करू शकता. एवढ्या वेळ आपण काय पाहिलं? आपण पाहिलं न्यूक्लिअर फिजन. न्यूक्लिअर फिजन म्हणजे काय? आपण एक अणू घेतला, त्याला फोडला की त्याच्यातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण झाली आणि त्या ऊर्जेचा वापर अणुभट्ट्या चालवायला केला किंवा ॲटोम बॉम्ब तयार करायला केला. आता थोडा विचार जो आहे ना तो उलटा करायचा, की अणू फोडायच्या ऐवजी काय करायचा? अणू एकत्र आणायचा. अणू एकत्र आल्यावर काय होतं आपल्याला ते पाहायचं. हे अणू एकत्र आणण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणलं जातं न्यूक्लिअर फ्युजन. फ्युजन म्हणजे एकत्र आणणं. आता याचं बेस्ट उदाहरण सांगू का? याचं बेस्ट उदाहरण आहे सूर्य. सूर्यावर प्रचंड तापमान असताना या प्रचंड तापमानामध्ये हायड्रोजनची केंद्रकं एकत्र येतात आणि एकत्र आले की त्यातून पुन्हा प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त होती आणि त्यातून मग हेलियम सारखी केंद्रकं तयार होतात. यालाच म्हणलं जातं न्यूक्लिअर फ्युजन. आणि या न्यूक्लिअर फ्युजन मुळेच आपल्याला सूर्याकडून उष्णता मिळते, अन्यथा पृथ्वी तयारच झाली नसती, त्याच्यावर जीवनच तयार झालं नसतं. मग आता आपल्याला अभ्यास करायचा या न्यूक्लिअर फ्युजनचा, तो पण डिटेलमध्ये. चला मग आता समजून घेऊ केंद्रकीय सम्मीलन म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन. याच्यात होतं का माहिती का, की दोन हलके मूलद्रव्याचे अणू एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक नवीन जड केंद्रक असलेला मूलद्रव्य जन्माला येतो या दोघांच्या एकत्रीकरणातून. आता जर का मोठामोठी तुम्हाला मी उदाहरण देतो की बाबा अर्धा किलोचा एक हलका अणू आणि अर्धा किलोचा अजून एक हलका अणू एकत्र आले आणि त्याच्यापासून एक जड अणू तयार झाला. हा, आता जो जड अणू तयार झाला आहे त्याचं वजन किती पाहिजे? 1 किलो पाहिजे की नाही? ते 1 किलो नाही भरत, असं पकडा ते 950 ग्रॅम भरते. हा, मग उरलेलं 50 ग्रॅम जातं कुठे? दोन हलके अणू जेव्हा एकत्र आले, जड अणू जन्माला आला, पण त्याचं वजन जे होतं त्या हलक्या अणूपेक्षा कमी होतं. मग जे वजनामध्ये जो घट होता 50 ग्रॅमचा, हा गेला कुठं? हा ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर पडला. आणि हे कोणी सांगितलं होतं? ते आईन्स्टाईनने सांगितलं होतं. आणि त्यासाठी सूत्र कोणतं वापरलं होतं? E=mc². वस्तुमानातल्या याच फरकाला मास डिफेक्ट असं सुद्धा म्हणलं जातं. चला आता आपल्याला पाहिजे थर्मोन्यूक्लिअर फ्युजन म्हणजेच थर्मोन्यूक्लिअर सम्मिलन आणि दुसरं स्टेलर एनर्जी म्हणजे ताऱ्यांमधली ऊर्जा. आता आपल्याला हे तर माहिती आहे की केंद्रकीय सम्मिलनात फ्युजन प्रोसेसमध्ये काय होतं, तर दोन अणुकेंद्रक एकत्र येतात. अणुकेंद्रकावर जो प्रभार असतो तो असतो धनप्रभार. आता दोन धनप्रभार जर तुम्ही एकत्र आणायचा प्रयत्न केला तर ते नेहमी त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण बल राहणार, ते एकमेकाला दूर 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 लोटणार. मग अशा वेळेस त्यांच्या प्रतिकर्षण बलावर, ज्या प्रतिकर्षण बलाला म्हणलं जातं कुलॉम्ब प्रतिकर्षण बल, त्या प्रतिकर्षण बलावर मात करण्यासाठी अतिउच्च तापमानाची गरज असते. आणि एकदा का त्याला ते अतिउच्च तापमान भेटलं की ते दोन्हीच्या दोन्ही केंद्रक त्या प्रतिकर्षण बलावर मात करतात आणि एकत्र येतात. याच प्रोसेसला म्हणलं जातं थर्मो न्यूक्लिअर फ्युजन. आता या थर्मोन्यूक्लिअर फ्युजनसाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं, तर उच्च तापमान हवं, उच्च दाब हवं आणि कणांची घनता सुद्धा उच्च हवी. आणि हे सगळं जे आहे या अटी नैसर्गिकरित्या उष्ण ताऱ्यामध्ये किंवा सूर्यामध्येच फुलफिल होऊ शकतात. या शक्यतो प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. चला, थर्मोन्यूक्लिअर फ्युजनचा जर कॉन्सेप्ट पक्का झाला तर तुम्हाला पुढच्या गोष्टी कळायला खूप सोपं आहे. हे थर्मोन्यूक्लिअर फ्युजन कुठं घडतं? अति उच्च तापमानाला घडतं. मग साहजिकच अति उच्च तापमान कोणाकडे आहे? ताऱ्यांकडे आहे, सूर्याकडे आहे. मग सूर्यामध्ये, ताऱ्यामध्ये जी काही उष्णता निर्माण होत असते, ऊर्जा निर्माण होत असते, ती कशामुळे होत असते? या थर्मोन्यूक्लिअर फ्युजनमुळे होत असते.
सूर्याबद्दल जर बोलायचं झालं तर दर सेकंदाला साधारणतः 3.8 गुणिले 10⁻26 जूल इतकी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होत असती. आणि ऑलरेडी बेथे या शास्त्रज्ञांनी सांगितलं की सूर्यामध्ये हायड्रोजनची केंद्रक एकत्र येतात आणि त्याच्यापासून हेलियमची केंद्रक बनत असतात. बरं, हे फक्त 4 केंद्रक एकत्र येतात का नाही, लाखो करोडो हायड्रोजनची केंद्रक एकत्र येत असतात आणि त्याच्यातून लाखो करोडो हेलियमची केंद्रक निर्माण होत असतात. बरं, हे होताना काय होतंय की एक काळ असा येईल की सूर्याकडं हायड्रोजनची केंद्रकच नाही राहणार एकत्र करायला, आणि मग त्याच्यामुळे काय होणार आहे की सूर्य त्यावेळेस कुठल्याही प्रकारची उष्णता निर्माण करू शकणार नाही आणि सूर्य मग निष्क्रिय होऊन जाईल, ज्याला नाव दिलं जाईल रेड जायंट. हा, ठीक आहे, या गोष्टीला अजून 5 कोटी वर्ष बाकी आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, पण भविष्यात अशी गोष्ट घडणारच आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, ही जी थर्मोन्यूक्लिअर अभिक्रिया आहे, थर्मोन्यूक्लिअर फ्युजन ही जी अभिक्रिया आहे, हिचे साधारणतः 2 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रोटॉन प्रोटॉन चक्र, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे कार्बन नायट्रो चक्र. आता हे जे प्रोटॉन प्रोटॉन चक्र आहे, थर्मोन्यूक्लिअर फ्युजन नावाचीच अभिक्रिया, पण तिचे 2 प्रकार. पहिला प्रोटॉन प्रोटॉन चक्र, हा प्रामुख्याने सूर्यासारख्या मध्यम ताऱ्यांमध्ये जिथं अंतर्गत तापमान कमी असतं तिथं हे चक्र प्रामुख्याने दिसून येतं आणि ह्याच चक्राद्वारे ऊर्जा निर्माण होत असते. तर सूर्य सोडून असे अजून तारे आहे की ज्यांच्याकडे अति प्रचंड प्रमाणात उष्णता आहे, त्या ताऱ्यांमध्ये मात्र कार्बन नायट्रोजन चक्र दिसून येतं, ज्याला सी एन सायकल असं सुद्धा म्हणतात. आणि या ताऱ्यांमध्ये अंतर्गत तापमान सूर्यापेक्षा खूप जास्त असते, त्यामुळे तिथं ऊर्जा निर्मिती प्रामुख्याने या सीएन चक्राद्वारे केली जाते. पेपरला विचारलेलं बरं का, पीपी चक्र काय, पीपी सायकल काय, सीएन सायकल काय, त्याच्यामुळे एवढं डिटेलमध्ये सांगतोय. चला, आपण येतोय आता शेवटच्या पार्टकडं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ही जे थर्मोन्यूक्लिअर फ्युजन नावाची जी प्रोसेस आहे, याच्यासाठी अतिउच्च तापमान लागतं. किती लागतं? तर साधारणतः 10⁷ केल्विन एवढं तापमान लागतं, आणि एवढ्याच तापमानाला हायड्रोजनची केंद्रक एकत्र येतात आणि त्यातून हेलियमची केंद्रक तयार होतात आणि ऊर्जा मुक्त होत असते. हा कॉन्सेप्ट पक्का झाला. नंतर ऍक्च्युली होतं काय की याच्यामध्ये 2 ड्यूटेरियमची केंद्रक एकत्र येतात. हायड्रोजनचं जे समस्थानिक आहे ड्यूटेरियम, हे 2 ड्यूटेरियमची केंद्रक एकत्र येतात आणि यातून हेलियम आणि न्यूट्रॉन सारख्या गोष्टी तयार होतात. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं काय की या संपूर्ण न्यूक्लिअर फ्युजन या प्रोसेसमधून 3.3 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा तयार होत असते. तुम्ही म्हणता ना, सर ते अणू फोडल्यावर तर 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा तयार होती, म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन मध्ये 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा तयार होती, आणि न्यूक्लिअर फ्युजन मध्ये फक्त 3.3. असं कसं? अहो, तिकडं फोडायला मोठा मोठी सांगतो, तिकडे तुम्हाला 1 किलो युरेनियम लागन आणि इकडे 1 ग्रॅम मध्येच तुम्हाला एवढी भेटणार आहे, असं धरून चालायचं. म्हणजे तुम्हाला इथं क्वांटिटी कमी लागणार आहे 3.3 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टची एनर्जी तयार करायला, पण तिकडे तुम्हाला क्वांटिटी जास्त लागणार आहे. त्याच्यामुळं हा जो आहे न्यूक्लिअर फ्युजन हा ऊर्जेचा समृद्ध स्रोत आहे, असं आपण म्हणू शकतो. बरं, ही जी प्रक्रिया ड्यूटेरियम बद्दल झाली, अशीच प्रक्रिया ड्यूटेरियम किंवा ट्रिटियम मध्ये सुद्धा घडत असती. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे आणि आता वेळ झालेली आहे याच्यावरचे पीवायक्यू पाहायची. आता मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल एवढे 4 सब्जेक्ट करून मी परीक्षा पास होऊ शकतो, तर तुमचा तो गोड गैरसमज आहे. विज्ञानाला बायपास करून तुम्ही परीक्षा कधीच पास करू शकत नाही. त्याच्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे की सोप्या सब्जेक्टची बेरीज अधिक विज्ञानामध्ये आलेले मार्क हेच तुम्हाला परीक्षा पास व्हायला मदत करत असतात. आणि आता सध्या जे विज्ञान आहे, विज्ञान हे एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे, आणि त्याच्यामुळेच सामान्य विद्यार्थ्यांना एनसीईआरटीची भीती वाटते किंवा विज्ञानाबद्दलची भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी एनसीईआरटी अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवण्यासाठी मी घेऊन येतोय माझी मेंटॉरशिप बॅच फक्त 299 रुपीज मध्ये. या कोर्समध्ये काय 2 ते 3 मिनिटांमध्ये कॉन्सेप्ट पक्का केला जातो, आणि सोबतच एमपीएससी, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी ह्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले लगेच सांगितले जातात, जेणेकरून आपला कॉन्सेप्ट 100% पक्का होतो. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की रोज एक लेक्चर माझ्या ऍप्लिकेशनवर रिलीज होतं, आणि त्याच लेक्चरवर टेलिग्रामवर ग्रुप डिस्कशन केलं जातं रोज रात्री 9:15 वाजता. सोबतच सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं. मार्गदर्शन कशाला, हे सोपे सब्जेक्ट सुद्धा शिकवले जातात. तर मग वाट कसली बघताय? फक्त 299 मध्ये तुम्ही 0 to Hero मेंटरशिप बॅच जॉईन करा आणि आपली विज्ञानाची खात्रीच मिळवा. चला मग, याची जी लिंक आहे माझ्या ऍप्लिकेशनची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतोय. नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर 96 57 00 35 61 वर मला कॉल करू शकता.
इतका चांगला कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे ना, मी खरंच काहीच एक्सप्लेन नाही करणार. आता तुम्हीच पटापट प्रश्नाची उत्तर द्यायची. पहा बरं, किती सोपा प्रश्न आहे आणि आलेला आहे बरं का ऑलरेडी. केंद्रकीय सम्मिलन म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन घडून येण्यासाठी साधारणतः किती तापमान लागतं? आपण पाहिलं ना, सूर्याच्या पृष्ठभागावर एवढं एवढं तापमान आहे तरच केंद्रकीय सम्मिलन म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन घडून येतं. उत्तर आहे 10⁷ केल्विन. पहा, सेम तशाच पद्धतीचा सोपा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय आहे की सूर्यावर आणि ताऱ्यांवर होणारी जी अथंग ऊर्जा निर्मिती आहे ती खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा परिणाम आहे? सांगायची गरज आहे का मी आता? न्यूक्लिअर फ्युजन, एकत्रीकरण, केंद्रकीय सम्मिलन. पुढचा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हालाच. सगळं सांगितलेलं आहे बरं का. आणि आलेला ऑलरेडी प्रश्न हा राज्यसेवेला येऊन गेलेला आहे. ठीक आहे, हे 2021 अगोदरच्या प्रश्नपत्रिका आहे म्हणून मी याच्यावर वर्ष टाकत नाहीये. एमपीसीला विचारलेला प्रश्न आहे. 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकण्यात आलेल्या पहिल्या अणुबॉम्बचं सांकेतिक नाव काय होतं? तर उत्तर आहे लिटिल बॉय. पहा बरं, आहे की नाही एनसीआरटी खतरनाक. तुम्हाला सांगतो ना मी की आयोग आहे ना, का बरं ह्या प्रकारचा प्रश्न विचारणार नाही सांगा बरं. आणि ऑलरेडी विचारलाय बरं का त्यांनी एकदा. आता याच्यामध्ये फक्त कंबाईन राज्यसेवा या प्रश्नांचा समावेश नाही, तर फॉरेस्टच्या एक्झामला किंवा दुसऱ्या काही टेक्निकल डिपार्टमेंटच्या एक्झाम आहे त्याच्यामध्ये आलेले ते सुद्धा प्रश्न मी इथे घेतलेला आहे. तर प्रश्न काय आहे, तर ताऱ्यांमधील अंतर्गत तापमान जर सूर्यापेक्षा खूप जास्त असेल तर तेथे ऊर्जा निर्मिती कोणत्या सायकलद्वारे होते? आणि याचं उत्तर आहे कार्बन नायट्रोजन चक्र म्हणजेच सीएन सायकल. आण्विक विज्ञानाचा जनक कोण? मगाशी सांगितलं होतं. आपला कॉन्सेप्ट खूप खतरनाक आहे. आपण काय करतो माहिती का, 4 ते 5 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का करून घेतो आणि त्याच्यामध्ये आयोगाने कसे प्रश्न विचारले आपण ते सगळं पाहतो. त्याच्यामुळे होतं काय, एकीकडे कॉन्सेप्ट पक्का होतो आणि दुसरीकडे लगेच त्याचं ऍप्लिकेशन आल्यामुळे तो जास्तच पक्का होऊन जातो प्रश्न सोडवल्याने. चला मग प्रश्न काय आहे, ते खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला आण्विक विज्ञानाचा जनक म्हणतात? सांगायची गरज आहे का हो? अर्नेस्ट रुदरफोर्ड. चला, आपल्याला सवयच आहे की कॉन्सेप्ट पक्का करायचा झाला तर उरलेले जे पीवायक्यू मध्ये जे काही ऑप्शन्स आहे ते सुद्धा आपण चेक करतो. जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ऑटो हॉर्न 1938 मध्ये फ्रिट्स स्ट्रॉन्समन्स यांच्यासोबत केंद्रीय विखंडन या प्रक्रियेचा त्यांनी शोध लावला. आणि अर्निको फर्मी यांनी 1942 मध्ये शिकागो येथे जगातली पहिली नियंत्रक अणुभट्टी तयार केली. आहे की नाही? कॉन्सेप्ट पक्का. पुढचा प्रश्न, हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कोणत्या सिद्धांतावर किंवा प्रक्रियेवर चालतो? सांगा तुम्हीच आता. हायड्रोजन बॉम्ब आहे, हायड्रोजनची केंद्रक एकत्र करायचं, हेलियमचं केंद्रक तयार होतं. बरोबर आहे, पाहिलं ना आपण. न्यूक्लिअर फ्युजन, केंद्रकीय फ्युजन मध्ये काय होतं, फक्त इथं अनकंट्रोल रिॲक्शन होती. कंट्रोल केली तर ती काय होणार आहे, ती तुम्ही अणुभट्टीत वापरू शकता. इथं अनकंट्रोल रिॲक्शन आहे, अनकंट्रोल फ्युजन रिॲक्शन. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, पोस्ट जर का काढायची असेल तर पीवायक्यू अनालिसिस शिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच मी घेऊन येतोय धुरंधर पीवायक्यू अनालिसिस बॅच. याच्यामध्ये कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, पूर्व आणि मेन्स, इतिहास, राज्यशास्त्र, विज्ञान आणि अर्थशास्त्र या 4 विषयावर जे काही पीवायक्यू आहे त्याचं डिटेलमध्ये 360 डिग्रीमध्ये अनालिसिस केलेलं असेल. तर आजच ही बॅच जॉईन करा.